शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी बातमी आता समोर आलेली आहे। ही बातमी ऐकल्यानंतर सर्व शेतकरी खुश होतील। तर तुम्हाला माहित आहे, नमो शेतकरी सन्मान योजनेचे 2000 रुपये थोड्याच वेळामध्ये तुम्हाला 20 जिल्ह्यामध्ये जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी अपडेट आता समोर आलेली आहे। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता ज्या ज्या शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती पाहायला गेले तर 2 ऑगस्टला जमा झालेला होता आणि त्याच बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी सन्मान योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये थोड्याच वेळामध्ये जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी समोर आलेली आहे। आता काय होतंय, शेतकरी योजनेचा हप्ता आज येईल उद्या येईल सरकारच्या माध्यमातून एक मीटिंग सुद्धा घेण्यात आली। त्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा तात्काळ सोडा असं मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांना आदेश देऊन टाकलेत। त्यामुळे आजच थोड्या वेळामध्ये शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये सोडले जाणार आहेत। ज्या ज्या शेतकऱ्याच्या बँकेचे खाते महाराष्ट्र बँकेत आहे त्या शेतकऱ्यांना थोड्याच वेळामध्ये या 20 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे आता 7वा हप्ता सोडण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहेत। आतापर्यंत सगळ्यात आधी महाराष्ट्र बँकेत ज्या ज्या शेतकऱ्याचं खातं आहे आता त्या वेळेला त्या ठिकाणी सर्वात लवकर नमो शेतकरी योजनेचे हप्ते आजपर्यंत मिळाले आहेत। पण आज थोड्या वेळामध्ये या महाराष्ट्र बँकेच्या शेतकऱ्यांना जशा प्रकारे पीएम किसान योजनेचे 2000 रुपये त्या ठिकाणी 2 ऑगस्टला आले तशाच प्रकारे शेतकरी योजनेचे 2000 रुपये आज माध्यमातून सोडले जाणार आहेत। आता मित्रांनो, त्यानंतर तुमच्या मनामध्ये एक प्रश्न पडला असेल की सगळ्यात अगोदर कोणत्या तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार का। आता अनेक बँकांची लिस्ट सुद्धा आलेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या बँका घेण्यात आल्यात त्याची लिस्ट देखील आपल्याकडे आलेली आहे। सर्वात पहिलं म्हणजे बँकेचं खातं, जर बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल म्हणजेच SBI मध्ये तुमचं खातं आहे का, या बँकेतील शेतकऱ्याच्या खात्यावरचे तुम्ही जर आधार कार्ड बँकेला जोडलेला असेल तर तुम्हाला सुद्धा थोड्याच वेळामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये सरकारच्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये या ठिकाणी सोडले जाणार आहेत। आता जशा प्रकारे 2 ऑगस्टला तुम्हाला त्या ठिकाणी पीएम किसानचा 2000 रुपये हप्ता जमा झाला होता, तशाच प्रकारे नमो शेतकरी सन्मान योजनेचा त्या ठिकाणी 7व्या हप्त्याचे 2000 रुपये देखील पुढचे म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सगळ्यात पहिले सोडल्यानंतर आहे। त्यानंतर पोस्ट ऑफिस, ज्या ज्या शेतकऱ्याचं खातं पोस्ट ऑफिसमध्ये आहे, अनेक शेतकऱ्यांचं अनेक लाडक्या बहिणीचं खातं ते म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये काढून ठेवलेलं आहे। त्या पोस्ट ऑफिस बँकेत देखील लवकरच आता नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे 2000 रुपये सोडले जाणार आहेत। आता तुम्हाला 2 तारखेला पीएम किसान योजनेचे देखील 2000 रुपये सोडले होते, आता ते पोस्टच्या बँकेत देखील आलेले होते। तशाप्रमाणे हा हप्ता देखील सोडण्याचा आदेश सरकारने पोस्ट बँकेचा देखील दिलेला आहे। त्यानंतरची पुढची बँक आहे बँक ऑफ इंडिया। आता बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा सरकारने या लवकर पैसे सोडण्याचे आदेश सरकारने देण्यात आलेले आहेत। त्यानंतरची पुढची बँक आहे ते म्हणजे बघा काय होतंय, थोड्याच वेळामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्याच्या बँकेमध्ये खात्यामध्ये सोडण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहेत। आता बघा मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना 2 ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेचा 20व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळाले आहेत, फक्त त्यांनाच नमो शेतकरी योजनेचे हप्ते या 20 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आज थोड्याच वेळामध्ये जमा केले जाणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी आता समोर आली आहे। बाकीच्या शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळणार की नाही असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल, कारण ज्या शेतकऱ्यांना पीएमचा हप्ता मिळतो त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेण्यासाठी ते पात्र असतात असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेलं आहे। फक्त त्या शेतकऱ्यांना म्हणजे ज्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 2 ऑगस्टला पीएम किसान योजनेचा हप्ता आलाय त्यांनी हा व्हिडिओ लक्ष बघा, कारण तुम्हाला नमो पीएम किसान योजनेचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला सुद्धा नमोचा हप्ता येणार नाही, हे आता कन्फर्म झालं आहे। आज हप्ता येईल उद्या हप्ता येईल अशा बातम्या ज्या ज्या पसरल्या होत्या त्याच्या माध्यमातून सरकारने एक मीटिंग घेतली आणि पाहायला गेलं तर आता नमोचा हप्ता कधी येईल अशी वाट लावून शेतकरी देखील पाहत बसलाय। पण आता एकदा हप्ता देऊन टाकायचा असं आता सरकारने ठरवलेलं आहे आणि आजच थोड्या वेळामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना 2000 रुपये या 20 जिल्ह्यामध्ये सोडण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहेत। त्यामुळे आज कोणकोणत्या शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता येणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। आता सर्वांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे। शेतकरी मित्रांनो, तसेच सरकारच्या माध्यमातून एक लिस्ट सुद्धा जाहीर करण्यात आली आहे, त्यामध्ये जवळपास 2 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून बाहेर काढल्याचं देखील या ठिकाणी समोर सांगण्यात आलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आज 2000 रुपये पाहिजे असतील तर तुम्हाला सरकारने कोणकोणत्या अटी आणि पात्रता लावल्या झालेत, कारण प्रत्येक हप्ता हा अटी आणि पात्रता बघूनच चेक करूनच शेतकऱ्याला सोडला जातो। असं सरसकट शेतकऱ्यांना त्या ठिकाणी हप्ता मिळत नसतो।
त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आज 2,000 रुपये सोडले जाणार आहेत, परंतु आता या प्रकारच्या शेतकऱ्यांना बाहेर काढले जाणार आहे. कारण अनेक शेतकरी यामध्ये असे आढळले आहेत की बघा, आता जो मागचा हप्ता जो नमो शेतकरी सन्मान योजनेचा तुम्हाला 6वा हप्ता त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावरती मिळाला होता, त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना हा हप्ता मिळालाच नाही. त्याचं कारण सुद्धा आता सरकारने स्पष्टपणे सांगण्यात आले. त्या ठिकाणी शेतकरी सरकारला असे सापडलेत, ते पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये महत्वाचं काय झाले, अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने नमोचा हप्ता या सरकारने म्हणजे चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्याने जो नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता आहे तो चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहे. त्यामुळं अनेक शेतकरी दोषी सापडलेत. त्यामुळं अनेक शेतकऱ्याची शेतीच नाही आणि तरी देखील या योजनेचा लाभ घेतलेला आहे. आपल्या महाराष्ट्रात जगण्यासाठी अनेक शेतकरी बाहेरून कर्नाटक असेल, मध्य प्रदेश असेल, नंतर वेगळे बिहार असेल, या राज्यातून अनेक शेतकरी इथे महाराष्ट्रामध्ये येऊन राहिलेले आहेत. त्यांची शेतीच नाही तरी देखील त्यांच्या नावावरती नमो शेतकरी सन्मान योजनेचे हप्ते निघलेले आहेत. त्यामुळे आता सरकारला देखील आता लक्षात आलेलं आहे की इथून पुढे सर्व डॉक्युमेंट चेक करूनच त्याला नमो शेतकरी योजनेचा सन्मानाचा हप्ता आहे तो हप्ता सोडला जाणार आहे, अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे. आता सगळ्यात पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये आज 7व्या हप्त्याचे पैसे सोडले जाणार आहेत त्या जिल्ह्याची लिस्ट देखील आता सांगण्यात आली आहे. जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा किंवा PM किसान योजनेचा मागचा एखादा जरी हप्ता तुमचा राहिला असेल, आता तो राहिला असेल, समजा त्या ठिकाणी PM किसानचा 20वा हप्ता तुम्हाला मिळाला असेल किंवा मागचा एखादा हप्ता राहिला असेल, नमोचे मागचे हप्ते देखील तुमचे राहिले असतील, तर अशा शेतकऱ्याची गुड न्यूज आता सरकारने दिलेली आहे. तुमच्या खात्यावरती राहिलेले सर्व हप्ते या ठिकाणी आता सर्व जमा होऊन राहतील. कारण शेतकऱ्यांना जो मागचा हप्ता काय शेतकऱ्याचं काय झाले की मागचा एक दुसरा हप्ता तटलेला आहे आणि त्यांच्या खात्यावरती अजूनपर्यंत आलेला नाही. त्यासाठी काय करायचं हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगण्यात आले. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही फायदा करून देणार आहे. त्यामुळे सर्वांनी लक्ष पुरवा. थोड्याच वेळामध्ये नमोचे पैसे देखील त्या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. तसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 20 जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी सोडले जाणार आहेत. आता या ठिकाणी सविस्तरपणे सांगण्यात आले कोणत्या शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळणार नाही याची यादी सुद्धा या ठिकाणी लिस्ट सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे. या लिस्टमध्ये शेतकऱ्याची नावे त्या ठिकाणी सरकारने घातलेली आहेत. त्यांना मागील नमोचे हप्ते घेतलेले आहेत आणि परंतु आता हा हप्ता त्यांना मिळणार नाही. त्याचं कारण सुद्धा सरकारने सांगितले. कारण मागच्या 2 महिन्याच्या पाठीमागे सरकारने एक काम करायला तुम्हाला सांगितलं होतं. तुम्ही जर ते काम पूर्ण केलं नसेल तर तुम्हाला नमोचे हप्ते येणार नाहीत असं देखील सरकारच्या माध्यमातून स्पष्ट केलंय. तसेच लाडक्या बहिणी, जर शेतकऱ्याच्या घरामध्ये लाडक्या बहिणी असतील त्यांच्याबद्दल सुद्धा सर्वात मोठी अपडेट आता समोर आलेले आहे. कारण काय होते, तुम्ही लाडक्या बहिणी जर तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी हप्ते घेत असाल तर अशा शेतकऱ्यासाठी देखील वेगळे नियम आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहेत. त्यांना आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम येणार आहे असं सरकारच्या माध्यमातून देखील सांगण्यात आलंय. मग कोणत्या 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना हा हप्ता येणार नाही याची नवीन लिस्ट काय आले हे सुद्धा आपण पाहून घेऊया. त्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यामध्ये हा हप्ता आज येणार आहे ते सुद्धा पाहून घेऊया. बघा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना दिला जाणार नाही. कोणकोणते शेतकरी 4 प्रकारचे शेतकरी आहेत ते अपात्र केले जाणार आहेत. बघा, पहिला जो शेतकऱ्याचा प्रकार आहे तो म्हणजे शेतकरी सरकारला असे आढळून आले मागच्या वेळी तर पाहायला गेलं तर आपल्या राज्यामध्ये नमो शेतकरी योजना फक्त महाराष्ट्र राज्यासाठी आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही जर त्या ठिकाणी बाहेरच्या राज्यातील असाल आणि तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र नसेल तर अशा शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही. तसेच तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरीला कोण असेल किंवा कोणतेही रिटायरमेंट पेन्शन घेत असेल, स्वतःची जमीन नसेल, फार्मर ID कार्ड काढलेलं नसेल, आधार कार्ड बँकेला लिंक केलेलं नसेल तर अशा शेतकऱ्यांना हा हप्ता सरकारच्या माध्यमातून दिला जाणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे या ठिकाणी जाहीर करण्यात आले. बघा, आपण त्या ठिकाणी 20 जिल्ह्याची लिस्ट सरकारच्या माध्यमातून नवीन आले. त्या 20 जिल्ह्याची लिस्ट सुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत. आता त्यामुळे सर्वांनी आता लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे. आता बघा, या ठिकाणी सगळ्यात पहिला जिल्हा आता सांगण्यात आलाय तो म्हणजे कोल्हापूर. आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता पाहायला गेलं तर भरपूर शेतकरी राहतात आणि या जिल्ह्याला सुद्धा शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रामुख्याने इथे ऊस नंतर भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलं जातं आणि या जिल्ह्याला नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता एक शेतकऱ्याला आधार म्हणून लवकरच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिला जिल्हा घेण्यात आला आहे. त्यानंतरचा दुसरा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे सातारा. तुम्ही सातारा जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी देखील आनंदाची बातमी आहे. तुमच्या खात्यामध्ये सुद्धा लवकरच नमो शेतकरी योजनेचे सन्मान योजनेचे पैसे सोडले जाणार आहेत अशी बातमी देखील मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलेली आहे.
त्यामुळे आता तुम्हाला काय करायचं आहे, 7वा हप्ता येण्या अगोदर तुमचं बँकेला आधार कार्ड लिंक केले का ते देखील तुम्हाला पाहून घ्यायचं आहे। त्यानंतरचा जिल्हा येतो तो म्हणजे नांदेड। नांदेड जिल्हा बघा, नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकरी हळद जास्त खूप मोठ्या प्रमाणात पिकवत असतात। या जिल्ह्यातील शेतकऱ्याची संख्या पण जास्त आहे आणि याचाच विचार करून सर्वात पहिल्यांदा नमो शेतकरी योजनेचे आता त्या ठिकाणी हप्ता सोडण्याचं सरकारच्या माध्यमातून ठरवण्यात आले। आता पुढचा जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे यवतमाळ। यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापूस पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली करतात। या जिल्ह्यामध्ये जास्त शेतकरी असल्यामुळे या जिल्ह्याला शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून देखील ओळखला जातो आणि या जिल्हा कायमचा दुष्काळ इथं असतो, त्यामुळे महाराष्ट्राला कायम त्या ठिकाणी ओळख आहे। त्यामुळेच या जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांचं आधार कार्ड बँकेला जोडलेलं असेल तर शेतकऱ्याच्या खात्यावरती या ठिकाणी नमो सन्मान योजनेचे 2000 रुपये आज सोडण्यात येणार आहेत। आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमचे जिल्हे यामध्ये आहेत का लक्षपूर्वक बघायचं आहे, कारण तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला याचा फायदा होणार आहे, म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे। आता बघा पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर, आता शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पाहायला गेलं तर हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये प्रमुख मोठमोठ्या बँका आहेत। त्यामध्ये लवकर आज पहिल्या टप्प्यामध्ये पैसे येणार आहेत। त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र बँक असेल, पोस्ट बँक असेल, जे आहे गव्हर्नमेंटच्या बँका आहेत त्या गव्हर्नमेंटच्या आउटपर्यंत दुपारपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात आणि ज्या खाजगी बँक आहेत त्या बँकेमध्ये देखील दुपारनंतर पैसे येऊ शकतात, अशी माहिती देखील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जर विचार करत असाल तर तुम्ही या जिल्हा पाहायला गेलं तर समुद्रकाठचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि या शेतकऱ्याला खूप मोठं नुकसान सहन करावं लागतं। अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो आणि या सर्वांचा विचार करून या जिल्ह्यामध्ये भात शेती देखील भरपूर केली जाते। त्यामुळे या जिल्ह्याचं थोडीशी मदत, आता भात काढण्याला थोड्या वेळ दिवसामध्ये भात काढण्याला देखील येणार आहेत आणि भात काढण्याला थोडंसं मदत व्हावी म्हणून सरकारने 2000 रुपये नमो शेतकरी सन्मान योजनेचे सोडण्यात आले आहेत। त्यानंतर साईडचे दोन्ही जिल्हे यामध्ये ऍड करण्यात आले आहेत, रायगड आणि रत्नागिरी। ज्या शेतकरी आहेत रायगड आणि रत्नागिरी म्हणून पाहत आहेत तर तुमच्यासाठी देखील आनंदाची आता बातमी आलेली आहे। आता तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही बँकेला जो आधार कार्ड आहे आधार कार्ड लिंक करून ठेवायचं आहे, ती महत्वाचं काम केले का बघा। कारण काय होते की नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता तुमच्या शेजारी येईल, त्यानं ज्यानं आधार कार्ड लिंक केलंय आणि तुम्ही बँकेला आधार कार्ड लिंक केलेलं नसेल तर तुमच्या अकाउंटवर पैसे येतील, पण तुम्हाला आधार कार्ड लिंक केलेलं नसल्यामुळे तेच पैसे पाठीमागे देखील जातील। त्यामुळे महत्वाचं तुम्हाला काम काय करायचं आहे तर तुम्हाला आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे, अशी माहिती देखील सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेलं आहे। त्याचे 2000 रुपये लवकरच तुमच्या खात्यावरती सोडण्यात येणार आहे। आता महत्वाचं, आता तुम्हाला ती लिस्ट देखील वाचून दाखवतोय। आता बघा शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे त्याच्या साईडचा जिल्हा तो म्हणजे बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्याचा जर विचार करायला गेला तर तुम्ही जर बुलढाणा जिल्ह्यातून हेडू पाहत असाल आणि तुम्ही जर शेतकरी असाल, तुमच्या खात्यावरती देखील नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे। त्यानंतर जिल्हा घेण्यात आला आहे जालना। जालना जिल्ह्यामध्ये जर राहत असाल तर जालना जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पैसे सोडले जाणार आहेत, अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे। त्यानंतर बीड, ज्या शेतकऱ्यांनी बीड जिल्ह्यामध्ये राहतात, बीड जिल्ह्याला पाहायला गेलं तर याला दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो। यामध्ये आता पाऊस पडल्यामुळे चांगल्या प्रकारे पिके देखील आलेले आहेत आणि पिके काढण्यासाठी सरकारला शेतकऱ्याला मजुराला थोडेफार पैसे त्याच्या खात्यावरती देण्यासाठी 2000 रुपये लवकरच सोडले जाणार आहेत। पहिल्या 20 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले जाणार आहेत। आता जालना झाला, बीड झाला, त्यानंतर नांदेड, ज्या शेतकऱ्यांना नांदेड आहे, नांदेड जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत आहेत त्या जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पैसे सोडले जाणार आहेत, अशी माहिती देखील सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। त्यामध्ये पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे बघा बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यामधून तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील लवकर पैसे सोडले जाणार आहेत। त्यानंतर जिल्हा घेण्यात आला आहे तो म्हणजे सोलापूर। सोलापूर जिल्ह्यातून ज्या जिल्ह्याला आता तुम्हाला माहितीच आहे, या जिल्ह्यामध्ये शाळू असेल, डाळिंब मोठ्या प्रमाणामध्ये बागायती जिल्हा म्हणून या जिल्ह्याला देखील ओळखला जातो। हा जिल्हा देखील सगळ्यात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा विविध प्रकारची पिके या जिल्ह्यामध्ये केली जातात आणि भाजीपाला सुद्धा या सोलापूर जिल्ह्यामध्ये केल्या जातात। आणि आता पाहायला गेलं तर हंगामी पिकं, जे हंगामी पिके घेण्यात देखील आलेले आहेत आणि या शाळूचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि त्या शाळू पेरणीसाठी आता सरकार लवकरच शेतकरी सुरुवात केली जातात आणि पेरणीसाठी 2000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये मदत म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सोडले जाणार आहेत, अशी माहिती देखील सरकारकडून आता सांगण्यात आहे। त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे वाशिम। वाशिम जिल्ह्यात सुद्धा जे शेतकरी राहतात त्यांना हप्ता या ठिकाणी आज सोडण्यात येणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे अकोला। अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा कायम दुष्काळ ओळख म्हणून जिल्हा, ह्याच्यामध्ये प्रमाणामध्ये दुष्काळ जास्त असतो, त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरच 2000 रुपये सोडले जाणार आहेत
असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे नंदुरबार। नंदुरबार जिल्हा यामध्ये बघा हा लाभ देखील सरकारच्या माध्यमातून सोडला जाणार आहे अशी माहिती देखील सरकारकडून आता सांगण्यात आलेली आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे धुळे। धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याला लवकरच पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील सरकारकडून आता सांगण्यात आली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा यामध्ये नसेल तर तुम्हाला सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये लवकरच टप्प्याटप्प्याने जिल्हे घेतले जाणार आहेत आणि तुम्हाला पुढच्या 10 जिल्ह्यांचा टप्पा घेण्यात आला आहे। त्या 10 टप्प्यामध्ये देखील तुमचा जिल्हा येऊ शकतो आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे येऊ शकतात अशी माहिती सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे। तर तुम्हाला अशाच प्रकारे माहिती घेण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुरा यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। अशाच प्रकारचे व्हिडिओ घेण्यासाठी तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा, दुसऱ्या शेतकरी मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा। जय जवान जय किसान। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।